संगमनेर तालुक्यातील घारगाव पासून अगदी थोड्या अंतरावर असलेलं असं एक पांडवकालीन देवीचं मंदिर की ते अजून बऱ्याच जणांना माहितीच नाही। तर राम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। पब्लिक, आज आपण पुणे नाशिक हायवेने डायरेक्ट निघलो होतो घारगावच्या दिशेने, कारण तिथे ना एक पांडवकालीन देवीचं मंदिर आहे। घारगाव पासून अगदी थोडा अंतर पुढे आलं की ना असं निसर्गरम्य वातावरण चालू होतं आणि जरा थोडं पुढे आलं की असं घनदाट जंगल सुरू होतं। आता जंगल सुरू झालं की समजून जायचं थोडं मंदिर जवळच आलेलं। फायनली आता आपण मंदिरापाशी पण येऊन पोहोचलो होतो। इथे एक ना असा मोठा वॉटरफॉल आहे, पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे पाणी जरा कमीच चालू। पब्लिक, तुम्ही व्हिडिओ पाहता, लाईक पण करता पण फॉलो करीत नाही, तेवढं फॉलो करून घ्या बरं। आता आपण चालू होतो देवीच्या दर्शनासाठी। देवीचं मंदिर एकदम डोंगरच्या आतमध्ये असं कोरलेलं आहे बरं, आणि अशी मान्यता आहे की हे मंदिर आहे ना पांडवकालीन, आणि देवीची मूर्ती ही पूर्ण डोंगरातच कोरलेली। पब्लिक, आता ते सगळं ठीक आहे, पण आता या पैशाला खिळे का ठोकून ठेवलेले हे मला अजून पण समजलं नाही। जर याच्या मागची काही गोष्ट असेल तर तुमच्या भावाला कमेंट मध्ये नक्कीच। आता आपण दर्शन घेऊन मंदिराच्या वरच्या साईडला आलो होतो। आता सध्या पावसाला सुरुवात झालेली आणि इथलं वातावरण एकदम निसर्गरम्य असं झालं। वॉटरफॉलच्या वरच्या साईडने आल्यावर असं काही इथून व्ह्यू दिसतो। कोण कोण हा व्हिडिओ पाहून या स्पॉट वरती येणार आहे तुमच्या भावाला लवकरात लवकर सांग। पब्लिक, आता व्हिडिओ आवडला असेल तर पुढचं लोकेशन तुमच्या भावाला पर्सनली मेसेज करून सांग, आणि जाता जाता पहिले तुमच्या भावाला फॉलो करून